Good morning, student. Welcome in our e-class. Myself, Professor Mrs. Kadam MK from Karmavir Bhaurao Patil College, Askera. Again, I welcome all of you and all the best for your e-study. Student, in last lecture we study a statement and its truth value, logical connectives, compound statement, truth table of statement. And today we study a some solved example. It's depend upon exercise 1.1 and it is very useful for exercise 1.1 and it is very easy and I know you solve it. So let's first example. Our first question is express the following compound statement symbolically without examining the truth values. First, 2 is an even number and 25 is a perfect square. Let P be a first statement, 2 is an even number, Q is second statement, 25 is a perfect square, and we write in symbolic form. P आपलं फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि Q हे सेकंड स्टेटमेंट आहे आणि जे आपलं गिवन स्टेटमेंट आहे ते अँड ह्या कनेक्टिव्हने जोडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हे आन्सर डिनोट करायचं आहे. त्यामुळे अँड ह्या कनेक्टिव्हसाठी आपण हे सिम्बॉल वापरतो उलटं व्ही सारखं. त्यामुळे बघा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे की P कंजक्शन Q. सेकंड क्वेश्चन, अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे. Solution, let P be a first statement, the school is open, Q is a other statement, there is a holiday, and symbolic form is P disjunction Q. कारण आपलं P जे स्टेटमेंट आहे the school is open, Q सेकंड स्टेटमेंट this is a holiday, आणि जे मेन स्टेटमेंट आहे आपल्या क्वेश्चनमधलं की ते स्टेटमेंट आहे और या कनेक्टिव्हने जोडलेलं आहे. त्यामुळे आपला सिम्बॉलिक फॉर्म आहे की P disjunction Q. थर्ड एक्झाम्पल, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. बघा या क्वेश्चनमध्ये आपलं कनेक्टिव्ज आहे कोणतं आहे, बट आहे का, नाही. कनेक्टिव्ज आपण जे दिलेले आहेत ते नाही आहेत आणि पण क्वेश्चन जो आहे नीट वाचून घ्या. आपलं जे स्टेटमेंट आहे दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका, म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे हे बटचा अर्थ येथे अँडसारखा होतो. म्हणून आपल्याला जे दोन स्टेटमेंट आहेत दिल्ली इज इन इंडिया अँड ढाका इज नॉट इन श्रीलंका, म्हणजेच हे दोन स्टेटमेंट आहेत ह्या अँड या कनेक्टिव्हने जोडलेले आहेत. म्हणून आपण सोल्युशन घेताना P हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, दिल्ली इज इन इंडिया, Q हे सेकंड स्टेटमेंट, ढाका इज इन श्रीलंका, आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना P कंजक्शन निगेशन Q का, कारण की आपलं जे स्टेटमेंटमधील सेकंड स्टेटमेंट आहे की ढाका इज नॉट इन श्रीलंका, नॉट दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला निगेशन Q घ्यावे लागेल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, 3 + 8 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12 इफ अँड ओनली इफ 5 × 4 इज लेस दॅन इक्वल टू 25. हे तुम्ही सॉल्व करू शकता. बघा त्यानंतर क्वेश्चन सेकंड बघा, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट क्वेश्चन, 3 इज अ प्राइम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. Let P be a first statement, 3 is a prime number, Q is the second statement, 4 is a rational number. Then truth value of P, 3 is a prime number, yes 3 is prime number, then truth value of P is T, and second statement Q is rational number is right, then its truth value is T. Therefore given statement we write in symbolic form P conjunction Q because these two statements are combined with using connective and. Therefore we write P conjunction Q and the truth value of given statement is T. Second question, all flowers are red and all cows are black. Solution, let P be all flowers are red and Q statement is all cows are black, and the truth value of P is F because all flowers are red. सर्व फुले रेड नसतात म्हणून हे जे स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे F आहे. हे जे सेंटेन्स आहे ते काय फाल्स आहे. नंतर Q स्टेटमेंट, ऑल काऊज आर ब्लॅक, सर्व गायी काळ्या असतात.
सर्व गायी काळ्या असू शकत नाही, म्हणून हे जे गिवन स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. म्हणून दोघांचीही जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ती फॉल्स आहे. आणि आपलं जे गिवन स्टेटमेंट आहे की ते ऑर या कनेक्टिव्हजने जोडलेलं आहे, म्हणून आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना पी डिस्जंक्शन क्यू इज इक्विव्हॅलेंट टू त्यांच्या ज्या ट्रुथ व्हॅल्यू आहेत त्या आपण येथे ठेवणार आहोत. म्हणजेच एफ डिस्जंक्शन एफ इज इक्वल टू एफ, म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज एफ. थर्ड एक्झाम्पल बघा, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता हे थर्ड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. फोर्थ एक्झाम्पल तसंच आहे, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन रायझेस इन द वेस्ट. म्हणजेच बघा, मिल्क इज व्हाईट हे जे स्टेटमेंट आहे त्याला पी आपण कन्सिडर करायचं आहे, आणि जे मिल्क इज व्हाईट हे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे, म्हणून त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येईल, ट्रू येईल, म्हणजेच टी येईल. आणि जे सेकंड स्टेटमेंट आहे सन रायझेस इन द वेस्ट, सन म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवतो का, नाही, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, म्हणून त्याची जी ट्रुथ व्हॅल्यू आहे ती फॉल्स आहे. आणि बाकीचं तुम्ही सॉल्व करून घ्या. त्यानंतर त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा आणि जे पी आणि क्यू स्टेटमेंट आहे त्याच्या ट्रुथ व्हॅल्यू तिथे ठेवून द्या आणि ट्रुथ टेबलचा वापर करून त्या पूर्ण स्टेटमेंटची तुम्ही ट्रुथ व्हॅल्यू शोधू शकता. त्यानंतर क्वेश्चन थर्ड बघा, इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू अँड आर कॉमा एस आर फॉल्स determine the truth values of following. First question, negation P conjunction into bracket Q disjunction negation R bracket close. Solution, negation P conjunction into bracket Q disjunction negation R is equivalent to P ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, T दिलेली आहे, Q ची व्हॅल्यू T दिलेली आहे आणि R ची व्हॅल्यू दिलेली आहे की F दिलेली, म्हणजे फास्ट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला हे जे व्हॅल्यू दिलेले आहेत त्यांच्या ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला तिथे पुट करायचे आहेत. त्यामुळे बघा, निगेशन टी कंजक्शन इनटू ब्रॅकेट टी डिजंक्शन निगेशन एफ ब्रॅकेट क्लोज इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन टी इज इक्वल टू एफ अँड निगेशन एफ इज इक्विव्हॅलेंट टू टी. देअरफॉर वी पुट द व्हॅल्यू ऑफ निगेशन टी अँड निगेशन एफ. देअरफॉर इज इक्विव्हॅलेंट टू एफ कंजक्शन इनटू ब्रॅकेट टी डिजंक्शन टी ब्रॅकेट क्लोज. And we know that T disjunction T is equivalent to T. Therefore, we write as F conjunction T and is equivalent to F. Therefore, we got a last truth value of given statement is F. म्हणजेच बघा, जेव्हा आपल्याला P आणि Q आणि R च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपण तिथे त्यांच्या व्हॅल्यू P Q R च्या जागी ठेवणार आहोत. जिथे निगेशन दिले आहे तिथे निगेशन घेऊ आणि निगेशनची जी टी निगेशन टी आहे त्याची व्हॅल्यू एफ येईल, निगेशन एफची व्हॅल्यू टी येईल. आणि जे सिम्बॉलिक काय म्हणतात आपलं जे ट्रुथ टेबल आहेत डिसजंक्शनचे त्याचा वापर करून आपण टी डिसजंक्शन टीची व्हॅल्यू काढलेली आहे. त्यानंतर एफ कंजक्शन टी ट्रुथ टेबलचा वापर करून आपली लास्टची ट्रुथ व्हॅल्यू एफ आलेली आहे. त्याचप्रमाणे पुढचं एक्झाम्पल बघा, इनटू ब्रॅकेट पी कंजक्शन निगेशन आर इन ब्रॅकेट क्लोज कंजक्शन into bracket negation Q disjunction S bracket close. Solution, मागच्या क्वेश्चन प्रमाणेच आपण P Q R S च्या जे ट्रुथ व्हॅल्यूज आहेत त्या आपण ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इज इक्विव्हॅलेंट टू इंटू ब्रॅकेट टी कंजक्शन निगेशन एफ ब्रॅकेट क्लोज कंजक्शन इंटू ब्रॅकेट निगेशन टी डिजंक्शन एफ ब्रॅकेट क्लोज इज इक्विव्हॅलेंट टू टी कंजक्शन टी कंजक्शन एफ डिजंक्शन एफ ब्रॅकेट क्लोज. म्हणजेच बघा, निगेशन एफच्या जागी आपण टी घेतलेलं आहे आणि निगेशन टीच्या जागी एफ घेतलेलं आहे. त्यानंतर टी कंजक्शन टीच्या जागी आपण टी घेतलेलं आहे. त्यानंतर एफ डिजंक्शन एफच्या जागी एफ घेतलेलं आहे. आणि हे जे टी कंजक्शन एफ आहे ट्रुथ टेबलनुसार आपण त्याची व्हॅल्यू एफ आहे हे सांगू शकतो. म्हणजेच आपलं गिवन स्टेटमेंट जे आहे त्याची ट्रुथ व्हॅल्यू आहे की एफ. हेन्स ट्रुथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज एफ. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, negation into bracket P implies Q bracket close by conditional into bracket R conjunction S. हा क्वेश्चन जो आहे ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट, प्राइस इन्क्रीजेस. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिले की निगेशन घ्यायचं आहे आपल्याला, जे आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे त्याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे की विरुद्ध स्टेटमेंट द्यायचं आहे.
म्हणजेच सोल्युशन बघा फर्स्ट क्वेश्चनचा प्राइस इन्क्रीजेस, त्याचं निगेशन इज प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. सेकंड क्वेश्चन 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1, negation 0 factorial is equal to 1. Third question 5 plus 4 is equal to 9, negation 5 plus 4 is not equal to 9. Now let's study statement pattern. Statement pattern. Letter used to denote statements are called as स्टेटमेंट लेटर. म्हणजे जे अक्षरं आपण स्टेटमेंट दर्शवण्यासाठी वापरतो त्याला आपण स्टेटमेंट लेटर असे म्हणू शकतो. म्हणजेच PQRS हे जे आपण इंग्लिश अल्फाबेट्समधले स्मॉल लेटर्स वापरतो त्यांना लॉजिकमध्ये स्टेटमेंट लेटर असे म्हणतात. त्यानंतर प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ज इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे स्टेटमेंट लेटर PQRS आणि कनेक्टिव्ज म्हणजे अँड, ऑर, इफ अँड, ओनली इफ देन, नॉट हे जे कनेक्टिव्ज आहेत आणि PQRS यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून आपण जे लिखाण करतो किंवा जे डिनोट करतो त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. म्हणजेच एक्झाम्पल बघा, P इम्प्लाइज Q, P कंजक्शन Q, P डिस्टिंक्शन Q अँड सो ऑन. बघा P आणि Q जे आहेत, P and Q are their prime components and statement pattern is also called as proposition. Truth table, a table which shows all possible values of statement pattern obtained by considering all possible combination of truth values of its prime component. म्हणजेच असा टेबल की त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. म्हणजे प्रॉपर कॉम्बिनेशन म्हणजे आपण जे स्टेटमेंट पॅटर्न पाहिले की P कंजक्शन Q, P डिजंक्शन Q, P इम्प्लाइज Q हे जे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत म्हणजे आपण त्याच्यात जे आपण प्रॉपर कॉम्बिनेशन करून जे आपण आपल्याला व्हॅल्यू मिळतील आणि आपण जे आता टेबलमध्ये दर्शवतो, जसं आपण ट्रूथ टेबल ऑफ कंजक्शन, ट्रूथ टेबल ऑफ डिजंक्शन पाहिला त्याला ट्रूथ टेबल म्हणतात. नेक्स्ट पॉईंट लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Two statement patterns are said to be equivalent if their truth tables are identical. म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न्सला आपण इक्विव्हॅलेंट आहे असं म्हणू शकतो, पण केव्हा की जेव्हा त्यांच्या ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल म्हणजे त्यांचे ट्रूथ टेबल्स हे समान असतील तेव्हा. इफ स्टेटमेंट पॅटर्न A and B आर इक्विव्हॅलेंट देन वी राईट ॲज A इक्विव्हॅलेंट टू B. एक्झाम्पल P कंजक्शन Q ब्रॅकेट क्लोज is equivalent to negation of P implies negation Q bracket close. हे जे दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेत इक्विव्हॅलेंट आहेत की नाही आपल्याला चेक करायचे. बघा फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे की क्वेश्चनमध्ये की PQRS हे जे आपले स्टेटमेंट लेटर असतात, आपल्याला इथे फक्त P आणि Q लेटर दिले आहे त्यामुळे आपण P आणि Qच्या ट्रूथ व्हॅल्यू टेबलमध्ये लिहून घ्यायचे आहेत. फर्स्ट कॉलममध्ये बघा Pच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत TTFF. सेकंड कॉलममध्ये Qच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहेत TFTF आणि आपल्याला निगेशन दिलेलं आहे. Pचं निगेशन दिलेलं आहे का नाही, Qचं निगेशन दिलेलं आहे त्यामुळे आपण निगेशन ऑफ Q घेऊयात थर्ड कॉलममध्ये. त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत Qच्या व्हॅल्यू त्याच्या ऑपोजिट व्हॅल्यू म्हणजे T असेल तर F असेल तर T. म्हणजेच निगेशन ऑफ Q इज FTFT. नेक्स्ट कॉलम आपली आता बेसिक इन्फॉर्मेशन झाली त्यामुळे आपण LHS म्हणजे P कंजक्शन Q हे जे आपण फोर्थ कॉलममध्ये घेऊयात. P कंजक्शन Q बघा कंजक्शन ट्रूथ टेबल ऑफ कंजक्शननुसार आपण असं घेऊ शकतो की TFFF. त्यानंतर नेक्स्ट कॉलम फिफ्थ कॉलम P इम्प्लाइज निगेशन Q. राईट साईडचा जो आपला ब्रॅकेट आहे ते आपण अगोदर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. त्यानुसार आपण असं घेऊ शकतो की FTTT. त्यानंतर नेक्स्ट कॉलम अँड लास्ट निगेशन ऑफ फिफ्थ कॉलम म्हणजेच TFFF. म्हणजेच आता हे जे फोर्थ कॉलम आहे आणि सिक्स्थ कॉलम त्याची व्हॅल्यू बघा की TFFF आणि TFF. म्हणजेच फोर्थ आणि सिक्स्थ कॉलम जो आहे आपला क्वेश्चनचा राईट साईड आणि लेफ्ट हँड साईड हे जे त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे की
समान आहे म्हणजेच आयडेंटिकल आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत ते इक्विव्हॅलंट आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की देअरफॉर P कंजक्शन Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन Q. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट टॉटॉलॉजी. अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर all possible combination of truth value of its prime component is called as tautology, and we denote tautology by small letter t. म्हणजेच बघा स्टेटमेंट पॅटर्न आपण जे स्टेटमेंट पॅटर्न पाहिलेत की P कंजक्शन Q, P डिजंक्शन Q किंवा P इम्प्लाइज Q, P डबल इम्प्लाइज Q, हे जे आपण स्टेटमेंट पॅटर्न पाहिलेत आणि जेव्हा आपण स्टेटमेंट पॅटर्न पाहतो आणि त्याचा ट्रूथ टेबल तयार करतो तेव्हा ज्या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू आहे त्या ती की टी असे असेल तर तेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी असे म्हणतात आणि ही जी टॉटॉलॉजी आहे की स्मॉल लेटर टीने दर्शवतात. एक्झाम्पल बघा स्टेटमेंट पॅटर्न P डिजंक्शन निगेशन P इज अ टॉटॉलॉजी. ट्रूथ टेबल बघूयात आपण. P फक्त इथे आपल्याला P हे स्टेटमेंट लेटर दिले आहे त्याच्यामुळे आपल्या ट्रूथ व्हॅल्यू आयदर टी असेल किंवा आयदर फॉल्स असेल. त्याच्यामुळे बघा Pची ट्रूथ व्हॅल्यू फर्स्ट कॉलममध्ये TF आणि त्याचं निगेशन दिलेलं आहे त्याच्यामुळे निगेशनची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. निगेशन P इज FT आणि आपला स्टेटमेंट पॅटर्न दिले की P डिजंक्शन निगेशन P त्याच्यामुळे आपल्याला निगेशन P डिजंक्शन निगेशन P ची ट्रूथ व्हॅल्यू मिळेल की TT. म्हणजेच आपले जे लास्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याची व्हॅल्यू TT आहे. म्हणजेच आपण हे स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे असं सांगू शकतो. त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनंट इज कॉल्ड ॲज कॉन्ट्राडिक्शन अँड वी डिनोट कॉन्ट्राडिक्शन बाय C स्मॉल लेटर C. म्हणजेच बघा जसं आपण टॉटॉलॉजी पाहिलं होतं म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न जो आहे आणि त्याच्या प्राईम कंपोनंटचं आपण कॉम्बिनेशन जे पण योग्य कॉम्बिनेशन किंवा ट्रूथ व्हॅल्यू आपण जे फाईंड करतो ते आपण जेव्हा पाहतो आणि जेव्हा ते काय येतं की सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत फॉल्स येतात F तेव्हाच त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणतो की कॉन्ट्राडिक्शन आणि हे आपण स्मॉल लेटर Cने डिनोट करतो. एक्झाम्पल बघा स्टेटमेंट पॅटर्न P कंजक्शन निगेशन P इज अ कॉन्ट्राडिक्शन. ट्रूथ टेबल बघा Pचे व्हॅल्यू दिले आहेत की TF एकच लेटर दिले आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आयदर टी ऑर फॉल्स. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये निगेशन P घेतले FT आणि थर्ड कॉलममध्ये P कंजक्शन निगेशन P आणि निगेशन P कंजक्शन निगेशन Pची व्हॅल्यू आलेली की FF. म्हणजे जेव्हा FF व्हॅल्यू येईल तेव्हा ह्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणू शकतो की कॉन्ट्राडिक्शन. कॉन्टिंजन्सी अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर अ टॉटॉलॉजी नॉर अ कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड ॲज कॉन्टिंजन्सी. बघा म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न आपण अगोदर टॉटॉलॉजी पाहिलं. टॉटॉलॉजीमध्ये काय होतं की जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याची टोटल व्हॅल्यू जे आहेत की टी येतील तेव्हा त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. आणि कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय होत होतं की टोटल व्हॅल्यू जे आहेत स्टेटमेंट पॅटर्नच्यात काय असतात की फॉल्स येतात तेव्हा त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणतात. आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे काय टॉटॉलॉजी नको आणि कॉन्ट्राडिक्शनही नको म्हणजे त्या स्टेटमेंट पॅटर्नची जी व्हॅल्यू आहे की ते टॉटॉलॉजी नसतं आणि कॉन्ट्राडिक्शन नसतं तेव्हा त्याला कॉन्टिंजन्सी म्हणतात. नसतं म्हणजे दोघांपैकी काहीतरी एकच व्हॅल्यू येणार नाही दोघांची मिक्स व्हॅल्यू येऊ शकते त्याला कॉन्टिंजन्सी म्हणतात. एक्झाम्पल बघा P कंजक्शन Q इज अ कॉन्टिंजन्सी. बघा ट्रूथ टेबल बघा P आणि Q दोन स्टेटमेंट लेटर दिले आहेत त्याच्यामुळे की आपल्याला त्याचे व्हॅल्यू TF अशा घ्यायच्या आहेत. Qचे ट्रूथ व्हॅल्यू आहेत की TF आणि P कंजक्शन Q बघा त्याची व्हॅल्यू आली की TF. म्हणजेच बघा इथे T पण आलेली व्हॅल्यू आणि F देखील आलेली म्हणजेच हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे आपला P कंजक्शन Q याला आपण काय म्हणू शकतो कॉन्टिंजन्सी. एक्झाम्पल बघा फर्स्ट क्वेश्चन कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. फर्स्ट क्वेश्चन P इम्प्लाइज इंटू ब्रॅकेट Q इम्प्लाइज P. सोल्युशन बघा P आणि Q आपण ट्रूथ व्हॅल्यू अगोदर घेऊयात TTFF
क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू TF. क्यू इम्प्लाइज P. TF. क्यू इम्प्लाइज P म्हणजे आपल्या ट्रूथ टेबल ऑफ इम्प्लिकेशननुसार आपण ह्या व्हॅल्यू शोधलेल्या आहेत बघा. त्यानंतर P इम्प्लाइज इंटू ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज P ब्रॅकेट क्लोज म्हणजेच याच्या व्हॅल्यू आलेलं बघा T. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिले की कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला फक्त ट्रूथ टेबल शोधायचं आहे. आणि बाकीचे जे 2 क्वेश्चन आहेत की सेकंड नंबरचा क्वेश्चन, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला फक्त ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे. आणि हे जे तिन्ही प्रश्न आहेत ते त्यांचा आन्सर जो सोल्युशन आहे ते आपल्याला बुकमध्ये दिले आहे आणि ते तुम्ही अगोदर स्वतः करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर तुमच्या पुस्तकामध्ये आन्सर चेक करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. First question, into bracket P conjunction Q bracket close is equivalent to negation of P implies negation Q. Solution, P आणि Q हे आपल्याला लेटर दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत की TF अशा घ्याव्या लागतील. त्यानंतर Qचे ट्रूथ व्हॅल्यू TF. त्यानंतर निगेशन दिले आहे का? हो, निगेशन Qचं दिले आहे, निगेशन P दिले नाही त्यामुळे निगेशन Q घेऊयात FT. त्यानंतर लेफ्ट साईड घेऊयात एक P कंजक्शन Q ची ट्रूथ व्हॅल्यू आहे की TF. त्यानंतर नेक्स्ट कॉलम राईट साईडचा P इम्प्लाइज निगेशन Q त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल की FT. म्हणजे ट्रूथ टेबल ऑफ इम्प्लिकेशननुसार आपण ह्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत. त्यानंतर लास्ट कॉलम याचं आपल्याला फिफ्थ जो कॉलम आहे याच्या अगोदरचा तो आपण काय केलं आहे निगेशन घेतलेलं त्याचं म्हणजेच Fच्या जागी T घेतलं आहे, Tच्या जागी F, Tच्या जागी F, Tच्या जागी F. आणि बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजेच आपल्याला जे राईट साईड आणि लेफ्ट हँड साईड जी आहे ती इक्वल आहे इक्विव्हॅलंट आहे की नाही ते पाहिजे. पण आपल्याला डेफिनेशनमध्ये काय दिलं होतं की 2 स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट असतात पण केव्हा इफ देअर ट्रूथ व्हॅल्यूज आर आयडेंटिकल. म्हणजेच बघा आता कॉलम नंबर 4th and 6th ते काय आहेत की आयडेंटिकल आहेत, त्यांच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत सेम आहेत म्हणून आपण असं म्हणू शकतो देअरफॉर इंटू ब्रॅकेट P कंजक्शन Q ब्रॅकेट क्लोज इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन Q ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन आपल्याला याच्या ह्या क्वेश्चनमध्ये पण देखील लॉजिकल इक्विव्हॅलन्स ट्रूथ टेबल तयार करायचं आणि हे दोन्ही साईड जे आहेत दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट आहेत की नाही हे फाइंड करायचं आहे. हे तुम्ही सॉल्व करा आणि पुस्तकामध्ये याचं सोल्युशन दिले आणि चेक करा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. युजिंग ट्रूथ टेबल्स एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज टॉटॉलॉजी ऑर कॉन्ट्राडिक्शन ऑर अ कॉन्टिंजन्सी. बघा टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे किंवा कॉन्टिंजन्सी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन P कंजक्शन Q ब्रॅकेट क्लोज कंजक्शन निगेशन P डिजंक्शन निगेशन Q. सोल्युशन, आपल्याला अगोदर ट्रूथ टेबल तयार करायचं आहे त्यानुसार आपण ट्रूथ टेबलची इथे P आणि Qची व्हॅल्यू लिहून घेतली आहे. TF. Qची ट्रूथ व्हॅल्यू TF. निगेशन P दिले आहे का? दिले आहे आणि Q निगेशन दिले आहे त्यामुळे बघा निगेशन ऑफ P FT. निगेशन Q FT. त्यानंतर बघा P कंजक्शन Qची व्हॅल्यू येईल की TF. त्यानंतर नेक्स्ट निगेशन P डिजंक्शन निगेशन Q FT. त्यानंतर लास्ट इंटू ब्रॅकेट P कंजक्शन Q ब्रॅकेट क्लोज कंजक्शन इंटू अदर ब्रॅकेट निगेशन P कंजक्शन निगेशन ऑफ Q ब्रॅकेट क्लोज. याची व्हॅल्यू येईल की F. म्हणजेच याची टोटल जे व्हॅल्यू आले आहेत की फॉल्स आलेले आहेत की F आले आहेत. म्हणजेच आपला जो गिवन स्टेटमेंट पॅटर्न आहे तो काय आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे कारण की त्याच्या व्हॅल्यू आले की फॉल्स आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो की ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर
एफ, देअरफॉर इट इज कॉन्ट्राडिक्शन. सेकंड क्वेश्चनमध्ये देखील तसं दिलं आहे, तुम्हाला अगोदर ट्रूथ टेबल तयार करायचा आहे आणि त्याच्या व्हॅल्यू बघायच्या आहेत. जर सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या जर ट्रू आल्या तर तुमचा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो कोणता होईल, टॉटॉलॉजी. फॉल्स आला तर कोणता होईल, कॉन्ट्राडिक्शन. आणि लास्ट की जर तुमच्या त्या व्हॅल्यू आल्यात की टॉटॉलॉजी आहे, मध्येच फॉल्स व्हॅल्यू आली, मध्येच ट्रू व्हॅल्यू आलेली आहे, म्हणजे टी असं कॉम्बिनेशन आलं असेल तर तेव्हा तो स्टेटमेंट पॅटर्न काय होईल, कॉन्टिंजन्सी होईल. म्हणजे सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन जो आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः करा आणि त्याचा ॲन्सर जे आहे त्याचं सोल्युशन ते तुम्ही बुकमध्ये चेक करा. थँक्यू.